आता काय झालं माहितीये का, एक मोठा व्यवसाय मिळालाय मला. गावोगावी गेलो ना की तिथे सगळी लग्नाची पोरं खूप राहिली. तो आता हो गावोगावी गेलो ना की लग्नाची पोरं खूप राहिली. काय सांगणार, आता काय झाले माहिती आहे, ते लग्न ठरवणारे सांगतात हो आमच्याकडे 10 पोरी आहेत, 15 पोरी आहेत, हो तुमच्या लायकीचीच आहेत. आणि काय हो त्या गरीब पोरग्याकडून 2000 रुपये, कोण 300 रुपये, 500 रुपये, हो गाडीला फिरायला खर्च लागतो ना, म्हणून कोणाकडून तर 2-2, 3-3 हजार रुपये पण घेतात. आणि असं झालं की मग नंतर पैसे घेऊन गेले की त्यांना तोंड पण दाखवत नाही. आणि मग नंतर सांगतात हो नाही ती पोरगी ना बाहेरच्या लाईनची होती म्हणून ती गेली पळून, अशी पोरगी तुम्हाला कशी देणार बरं, असं म्हणता म्हणता. पण आता मला चांगली संधी मिळाली. मी आता नाही 10-15 वेळा तुका हे लावली, लग्न लावून दिली मस्त. आणि काय झालं हो, असाच एकदा असं ना जात होतो तर असा मध्ये पंचा माझा अडकला हो, आणि पंचा टाकला असा पडलो हो, असा पटकन पडल्याबरोबर हो काय सांगणार, म्हातारा होय माझं या पायाला ना माझ्या मार लागला हो. मार लागल्याबरोबर मला गावोगावी फिरतो तर आमचे रामगड सडेवाडीचे आमचे सुप्रसिद्ध वैद्य बुवा हो काय सांगणार, त्यांनी मालिशचं तेल दिलं हो. गावोगावी ना ते फिरतात आणि खरोखर हो त्यांचा हातगुण आणि एकदम चांगला. आणि त्याने औषध दिलं हो, असा बसलो असा ठेवला, असा पाय लावला, असा केला, छान बरा झाला हो. आता काय करणार, काय झाला हो बरा झाला हो. काय सांगणार आता तसाच बघितलात ना तर हे बघा, आता पूजेच्या आधी दक्षिणा पण आली हो. आता हे बघा, गणेश नेरकर आपले सुप्रसिद्ध व्यावसायिक काजू फॅक्टरीचे व्यापारी गणेश नेरकर यांनी 500 रुपयाचं बक्षीस दिलंय. त्यांचे सगळ्यांचे आभार मानून, तुमचे आभार मानून आणि बक्षिसा का पेन मला देऊन ठेव. हे बघा महेश आचरेकर, अनिल पारकर, विलास दळवी आणि मंगेश सामोगरी यांनी सरळ किशन हार घालून देणगी दिली हो. त्यांचे सगळ्यांचे आभार मानून गरीबनी दशावतार नाट्य मंडळातर्फे या लाख बक्षिसाचा स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हे बघा काय सांगणार आता क्रिकेट